पॉझिटिव्ह विचाराने आज दिवसाची सुरुवात छान अशी केली. उठल्या उठल्या आंघोळ करून सगळ्यात आधी देवपूजा करून घेतली. देवपूजा केली की मन एकदम प्रसन्न होतं. आणि गावाकडे आल्यानंतर ना ह्या फुलांची फुलं तोडायची मजा काही वेगळीच असते. मागच्या वेळेत मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की मला पीसीओडीचा त्रास आहे. प्रेग्नेन्सी कन्सीव्ह व्हायला पण खूप अडचणी आल्या. वेट गेन, इरेग्युलर पिरियड, हेअरफॉल असे सिम्पटम मला दिसत होते. त्यामुळे मी जरा स्वतःकडे लक्ष द्यायचं ठरवलं, डाएटकडे लक्ष द्यायचं ठरवले. त्याच्यामुळे माझे बरेच सिम्पटम कंट्रोलमध्ये आले होते. पण हेअरफॉलसाठी मात्र मी एल्स गुडनेसचं रोजमेरी वॉटर स्प्रे वापरायला चालू केला होता. हे इंडियातील पहिलं आणि एकमेव क्लिनिकली प्रूव्हन रोजमेरी वॉटर आहे, जे वापरायला एकदम सोपं आहे. आंघोळीच्या आधी किंवा नंतर आपण वापरू शकतो. रात्री लावून झोपलं तर हेअर वॉश करायचं काही टेन्शन नाही. 12 आठवड्यामध्ये हेअर ग्रोथ आपली बूस्ट होते आणि 3 पटीने आपला हेअरफॉल कमी होतो. आणि आता माझे ना बेबी हेअर्स पण दिसायला लागले, त्यामुळे मी पण खूप खुश आहे. बिफोर आफ्टर फरक तुम्ही इथं बघू शकता. मी याआधी खूप हेअर ग्रोथ सिरम वापरले होते, पण कुठल्याच प्रोडक्टने रिझल्ट मिळाला नव्हता. जर तुम्हाला हेअरफॉलचा त्रास होत असेल ना, तर रोजमेरी वॉटर स्प्रे नक्की ट्राय करा. थोडी कन्सिस्टन्सी आणि सेल्फ केअर इतकंच पुरेसं आहे स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी. जर तुम्हाला हे असे लॉंग आणि हेल्दी हेअर हवे असतील ना, तर प्रोडक्ट पर्पल.com वर अवेलेबल आहे. टॅग पण करते, नक्की चेक करा. आणि हो, पर्पल.com वरूनच खरेदी करा, फेक करू नका. आता इथं माझी संध्याकाळच्या भाजीची तयारी होती. शेतात गेले, 2 भोपळे तोडून आणले, कारण संध्याकाळी पण डाएटसाठी म्हणून आपल्याला भोपळे लागणार होते. कढीपत्ता संपला होता म्हणून कढीपत्ताही घेतला.